तान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः. धर्मक्षेत्र असणारं जे कुरुक्षेत्र आहे त्यामध्ये महाभारत युद्ध प्रारंभ झालेला आहे. व्यासांच्या अनुग्रहाने संजयाला दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी त्यांना समर्पित करून या रणांगणावर चाललेली सर्व वार्ता संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्राला सांगण्याची योजना या ठिकाणी झालेली आहे. आजच्या वेळेला इथं युद्धाच्या वातावरणामध्ये पांडव आणि कौरव सैन्य समोरासमोर उभं ठाकलेलं आहे. अशा वातावरणाचं जे काही शब्दांकन आहे ते या ठिकाणी भगवान व्यासाचार्य आणि भगवान माऊली करतात. तर आता पाहिलं की या ठिकाणी सर्वांच्या म्हणजे रणवाद्यांची धुमाळी त्या ठिकाणी चालू आहे आणि याशिवाय प्रत्येकाने आपापले शंख त्या ठिकाणी वाजवलेले आहेत. आता हे सर्व अर्जुनाने भगवान परमात्म्याला आपला रथ पुढं दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर अशी आज्ञा दिलेली आहे आणि त्याचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुः उद्यम्य पांडवाः. अथ धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा शस्त्रसम्पाते प्रवृत्ते धनुः उद्यम्य कपिध्वजः पांडवाः. अथ यानंतर ज्यावेळेला हे शंखध्वनी झालेले रणवाद्य किंवा योद्ध्यांनी केलेल्या गर्जना यामुळं सगळेच्या सगळे कौरव जे आहे अत्यंत भयाने व्याकुळ झालेले आहेत आणि तो ध्वनी जेव्हा ते ऐकतात तेव्हा ते म्हणतात तो गाजत जेव्हा ऐकती ती गर्जना जेव्हा ऐकतात तेव्हा उभेची हे घालिते. त्यांचा उभ्याच हे घालिते म्हणजे त्यांच्या काळजाचा ठाव सुटतो आणि एकमेका ते म्हणती सावध रे सावध. एकमेकाला परस्परांना ते म्हणतात की आता सावध व्हा, युद्ध सुरू होत आहे. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ धार्तराष्ट्रान्. अथ म्हणजे यानंतर काय झालं? अथ म्हणजे नंतर. धार्तराष्ट्रान् म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र असणारे जे कौरव ते व्यवस्थितान् दृष्ट्वा ते युद्धाच्या वेळेला व्यवस्थित म्हणजे उभे असलेले असे पाहून शस्त्रसंपाते प्रवृत्ते. आता एकमेकावर शस्त्रसंपात म्हणजे एकमेकावर शस्त्राचा प्रहार त्या ठिकाणी सुरू होईल असं पाहून धनुः उद्यम्य कोण? अर्जुन. अशी परिस्थिती असताना अर्जुनाने धनुः उद्यम्य आपलं धनुष्य सज्ज करून किंवा धनुष्य उचलून कपिध्वजः पांडवः. कपिध्वज म्हणजे याच्यावर हनुमानराय ज्याच्या निशाणीच्या खांबावर किंवा स्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू असं सांगितलं. सारथी शार्ंगधरू अर्जुनेशी. अशा ह्या अर्जुनाच्या रथावर भगवान श्रीकृष्ण भगवान हनुमानराय ज्याच्यावर आहेत असा हा कोण? पांडव म्हणजे अर्जुन. त्यांनी धनुष्य उचलून असं सांगतात. एवढ्या श्लोकाच्या ओळी आहेत. तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले. तेथ म्हणजे त्या ठिकाणी त्या सैन्यामध्ये जे बळे म्हणजे आपल्या सामर्थ्याने, प्रौढी आपल्या प्रतिष्ठेने अशा प्रकारचे पुरते जे परिपूर्ण होते म्हणजे ज्यांच्यात अतिशय सामर्थ्य होतं आणि ज्यांना अतिशय ज्यांची
प्रतिष्ठा ही प्रसिद्ध होती. अशा प्रकारचे जे महारथी वीर होते, असे जे शूर महारथी असे प्रकारचे वीर त्या सैन्यामध्ये होते. तर त्यांनी पाहिलं अगोदर इतके घाबरले की उभेची हे घाले ते, म्हणजे उभ्या उभ्याच अंग टाकतात असाही त्याचा अर्थ, किंवा एकमेकांना उभ्या उभ्या हिये टाकीते म्हणजे दुसऱ्यांना परस्परांना धीर देतात असं पण सांगितलं. त्या ठिकाणी हे जे महारथी वीर होते त्यांनी पाहिलं ह्या सैन्यामध्ये सर्व दानादान झालेले आहे, तरीसुद्धा कारण हे फारच भयग्रस्त झालेले आहेत, पण तरीसुद्धा त्या बाजूचे असणारे जे शूर महारथी वीर ते एकमेकाशी त्या सैन्यांना आश्वासित करतात, त्यांना धीर देतात आणि म्हणतात पुनरपी दळाते आवरिले. त्यांनी आपल्या सैन्याला कसं तरी आवरलं म्हणजे सावरलं, म्हणजे कसा बसा धीर देऊन त्या सैन्यांना सावरलं. मग सरिसेपणे उठावले दुणवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. आणि ह्या युद्धाच्या वातावरणामध्ये सरिसेपणे उठावले, एकजुटीनं ते उठून सज्ज झाले किंवा सरसावले, म्हणजे आपल्याला युद्ध करायचं सर्वांनी मिळून असा त्यांनी निश्चय केला. सरिसेपणे म्हणजे एकाच वेळेला सगळे मिळून उठावले म्हणजे सरसावले. आणि दुनवटोनी उचलले, आणि दुनवटोनी म्हणजे पूर्वीपेक्षा दुप्पट जोराने त्या ठिकाणी उचलले म्हणजे ते उसळले, म्हणजे युद्धासाठी सज्ज झाले. आणि तया दंडी लोकत्रय क्षोभले. तया दंडी म्हणजे ते जे दंडी म्हणजे संन्यासी आपलं ते सैन्य, तर ते सर्व असणारं जे सैन्य आहे त्या दंडी लोकत्रय क्षोभले. म्हणजे लोकत्रय म्हणजे त्रैलोक्य, म्हणजे पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग, हे सगळं स्वर्ग मृत्यू पाताळ हे सगळं त्या युद्धाच्या त्या ध्वनीनं आणि त्या वातावरणाने सर्व त्रैलोक्य क्षोभलं, म्हणजे त्या ठिकाणी ते संत्रस्त झालं किंवा सगळे घाबरून गेले. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवारका. तेथ त्यावेळेला जैसे ज्याप्रमाणे प्रळयांत जलधर, प्रळयांत म्हणजे प्रलयकाळी ओढवणार आहे, आता संपूर्ण जग बुडणार आहे, जलप्रलय होणार आहे असं जेव्हा वातावरण असतं त्याला म्हणतात प्रलयांत. आणि त्यावेळेला जलधर म्हणजे ते जेवढे जेवढे म्हणून जलधारण करणारे ढग असतात प्रलय होण्याच्या काळी, त्यावेळेला ते जसे अनिवार्य वर्षताती, ते जसे मुसळधार आणि नित्य निरंतर सगळं जग बुडून जाईपर्यंत सारखा अनिवार्य निरंतर पाऊस पडत राहतो. पावसाच्या ज्या मोठमोठ्या धारा आहेत, मुसळधार पाऊस वर्षताती ते ढग वर्षाव करत राहतात. तसं इथं म्हणतात तेथ भानवर तैसे बाणवरी धनुर्धर वर्षताती. त्याप्रमाणे जेवढे जेवढे धनुर्धर म्हणजे धनुर्धारी योद्धे आहेत ते बाणवरी वर्षताती, म्हणजे ते बाणांनी एकसारखा वर्षाव करतात. प्रलयकालाच्या मध्ये जसं सांवर्तक मेघ सारखा सलग अशा प्रकारचं वर्षाव करतात, त्याप्रमाणे ह्या युद्धामध्ये हे जे योद्धे आहेत ते बाणवरी वर्षताती, जे चांगल्या प्रकारचे श्रेष्ठ असे जे धनुर्धारी योद्धे त्यांनी बाणांचा वर्षाव सुरू केलेला आहे. ते देखील या अर्जुने संतोष घेऊन म्हणे मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. ते अर्जुने देखील या, आणि ते अर्जुनाने पाहिलं की आता समोरचे सैनिक हे पूर्णपणे आपले शत्रू हे सुसज्ज होऊन या ठिकाणी बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळेला अर्जुने देखील या, अर्जुनाने हे पाहिलं आणि त्याला युद्धामध्ये अवसान आलं, उत्साह आला, म्हणून ते म्हणतात संतोष घेऊन म्हणे. त्याच्या मनामध्ये संतोष धारण केला. युद्धामध्ये त्याला भय, युद्धामध्ये दोनच असतात, एक तो उत्साह असतो नाहीतर भय असतं. पण खरा जो योद्धा आहे त्याच्या ठिकाणी वीररस आविर्भूत होतो, आणि त्यामुळे वीररसाचा स्थायी भाव आहे उत्साह. तेव्हा अर्जुनाला उत्साह निर्माण झाला आणि त्याला आनंदच झाला समोरचे शत्रू आलेले पाहून. आणि मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे, आणि मग त्याने संभ्रमे अतिशय उत्सुकतेने सेने दिठी घाली तसे, ते जे असणारे सैन्य आहे त्या सैन्यावर एक दिठी घाली तसे, म्हणजे एक आपला दृष्टिक्षेप किंवा कटाक्ष त्या सैन्याकडं त्यांनी टाकला.
त्यांनी जेव्हा ह्या सैन्याकडं पाहिलं तर त्यावेळेला त्याला असं दिसलं की तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे तव. त्यांनी जेव्हा ह्या आपल्या समोर असणाऱ्या सैन्याकडं एक नजर टाकली, दृष्टिक्षेप टाकला, तेव्हा त्याला असं दिसून आलं की संग्रामी सज्ज झाले, हे सगळे संग्रामासाठी युद्धासाठी सज्ज झालेले आहेत, तयार झालेले आहेत. असे कोण? सकळ कौरव देखील, हे सगळेच्या सगळे कौरव युद्धासाठी आता सुसज्ज झाले आहेत असं त्यांनी देखील म्हणजे पाहिलं. आणि असं पाहिल्यावर मग त्यांनी काय केलं, आता आपल्यालाही सज्ज झालं पाहिजे. मग लीला धनुष्य उचलले, मग त्याचं असणारं जे गांडीव धनुष्य त्याने ते लीला सहजच उचलला आणि युद्धासाठी तयारी करण्याचा तो पावित्र्यात होता. म्हणून म्हणतात की लीला धनुष्य उचलले. याच्यामध्ये कौरव जरी पाहिले तरी त्याला काही वाटत नव्हतं. त्याला वाटलं की ह्या धर्मयुद्धामध्ये अधर्माने या ठिकाणी असणाऱ्या अधर्माचं अनुसरण करणाऱ्या अशा ह्या कौरवांचा निपात आपण सहजच करू, असं त्यांनी सहजच त्याच्यासाठी धनुष्य हातात उचलून घेतलं. लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे. त्याचं जे धनुष्य होतं ते गांडीव धनुष्य होतं. ते साक्षात ब्रह्मदेव, प्रजापती, इंद्र, सोमराजा, वरुण यांनी वापरलेलं ते शस्त्र होतं. त्याच्यामध्ये अतिशय सामर्थ्य असल्यामुळं त्या गांडीव धनुष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची भयाची भावना नव्हती. आणि त्यावेळेला हा जो अर्जुन आहे सज्ज झाला आणि त्याच वेळेला तो परमात्म्याला म्हणतो, ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया स योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे मानान् वीक्षेऽहं ये धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः मिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया स योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वीक्षेऽहं ययतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ईशं तदा वाक्यमिदमाह महीपते अर्जुन उवाच दृष्टयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया स योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वीक्षेऽहं धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. आणि मग ऋषिकेशं तदा वाक्यम इदम आह महीपते अर्जुन उवाच सेनयोः उभयोः मध्ये रथं स्थापय मे अच्युत. तदा हे महीपते तदा ऋषिकेशम इदम वाक्यम आह. अर्जुन उवाच हे अच्युत मे रथम उभयोः सेनयोः मध्ये स्थापय. आणि ह्या युद्धाच्या वायुमंडलामध्ये अर्जुन आपलं ऋषिकेशम तदा म्हणजे त्यावेळेला, ऋषिकेशम म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्जुन इदम आहो असं म्हणाला. हे कोणाला सांगतो इथं? कोण सांगतं? संजय. कोणाला सांगतो? धृतराष्ट्राला. म्हणून त्याला म्हणतात हे महीपते, ह्या पृथ्वीतलाचा राजा असणाऱ्या हे धृतराष्ट्रा. या ठिकाणी असं वातावरण झालं असताना तदा म्हणजे त्यावेळी ऋषिकेशम म्हणजे ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियांचा ईश म्हणजे स्वामी असणारा जो परमात्मा श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाला इदम वाक्यम वाच अशा प्रकारचं वाक्य बोलला. कोण? अर्जुन बोलला. काय बोलला? अर्जुन वाच. अर्जुन म्हणाला
हे अच्युत, हे अच्युता. अच्युता म्हणजे जरी कोणतंही वातावरण आलं किंवा कोणतेही प्रतिबंध आले तरी जो आपल्या स्वस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही, बाजूला होत नाही, त्याला म्हणतात अच्युत. असा असणारा हे अच्युता, हे भगवान परमात्मन श्रीकृष्णा, मे रथम, माझा रथ, उभयो सेनयो मध्ये, उभय म्हणजे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी, स्थापय म्हणजे त्या ठिकाणी त्या रथाची स्थापना कर, म्हणजे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन तो रथ उभा कर, असा अर्जुन म्हणतो. तेवेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. तेवेळी मग त्यावेळेला अर्जुन देवा म्हणत असे, अर्जुन देवाला असं म्हणतो की आता हे देवा, आता ह्या युद्धाच्या ठिकाणी, ह्या युद्धभूमीवर झडकरी म्हणजे अत्यंत त्वरेने, वेगाने रथू पेलावा, माझा रथ हाकून न्यावा. आणि कुठं न्यावा तर नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. हा रथ इथून हाकलून आपण कुठं न्यावा, हाकत तर दोही दळा म्हणजे दोन्ही प्रकारचं असणारं जे सैन्यांचा समूह आहे त्याच्या मध्ये घालावा, त्यांच्या मध्यभागी नेऊन माझा रथ तू उभा करावास, असं म्हणतो. या तर कशासाठी उभा करावा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, त्याचं कारण सांगतो. यावत एतान निरीक्षे अहम, योद्धू कामान अवस्थितान, कैही मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. अर्जुन म्हणतो यावत म्हणजे जेणेकरून, अशा दोन्ही मध्यभागात ठेवा की जेणेकरून का ज्या ठिकाणावरून मी काय करीन तर योद्धू कामान, ज्यांना युद्धाची कामना, युद्धाच्या इच्छेने, अवस्थितान युद्धाच्या इच्छेने माझ्यासमोर अवस्थित म्हणजे उभे राहिलेल्या, येतान यांना म्हणजे ह्या कौरव सेनेला, अहम निरीक्षे मी जेणेकरून त्याचं निरीक्षण करील किंवा त्याचा अवलोकन करील. काय अवलोकन करायचं तिथं राहून, अस्मिन रणसमुद्यमे, अस्मिन म्हणजे ह्या रणसमुद्यमे, ह्या रणसंग्रामामध्ये मयासह कैही योद्धव्यम. आता मयासह याच्याबरोबर कैही सह मया योद्धव्यम, कैही सह म्हणजे कोणाच्या बरोबर, मया योद्धव्यम मला आता कोणाच्या बरोबर, माझ्या तुलनेचे असणारे कोण वीर आहेत, कोणत्या वीराबरोबर मला युद्ध केलं पाहिजे, हे मी त्या मध्यभागी रथ उभा केला म्हणजे मी चांगल्या प्रकाराने निरीक्षण करून पाहिल. आणि कैही मयासह योद्धव्यम मला माझ्याद्वारा कोणाबरोबर युद्ध करायचं आहे हे पण मी पाहिल. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक, निहाळीन असेख झुंजते. जे जव म्हणजे जोपर्यंत मी नावेक, मी क्षणभर हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला की मी क्षणभर नजर टाकेल आणि त्या नजर टाकल्याबरोबर मला काय लक्षात येईल, नावेक क्षणभर हे सकळ वीर सैनिक, हे सगळे असणारे वीर अशा प्रकारचे जे सैन्य आहे कौरवांचं ते असेख न्याहाळीनं, ते पूर्णपणे मी न्याहाळीन. पण कोणते, जे झुंजते, जे सैनिक माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत त्यांना मी पूर्णपणे, कोण आहेत माझ्या विरोधात, कोण उभे ठाकलेले आहेत ते सैनिक मी असेख निहाळीनं त्यांचं पूर्णपणे मी निरीक्षण करीन, निरखून पाहीन. आणि तोपर्यंत तू हा रथ जो आहे तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. येथ आले असती आघवे, परी कवणेची म्या झुंजावे, हे रणी लागे पाहावे म्हणवण्या. तुम्ही म्हणा आता काही जेवढे तुझ्या समोर आहेत सगळे शत्रू त्यांच्याबरोबर तुला युद्ध करायचे आणि काय निहाळायचे त्याच्यामध्ये, परंतु निहाळणं आवश्यक आहे. कारण तो काय म्हणतो, येथ आले असती आघवे आले असती, तर हे सर्वच्या सर्वच आलेले आहेत. परी कवनेशी म्या झुंजावे, परंतु मी मात्र कोणाबरोबर युद्ध करावं, हे तर सगळेच आलेले युद्धासाठीच आलेले हे मलाही ज्ञात आहे. पण माझ्या बरोबरीचे जोडीचे कोण योद्धे आहेत की ज्यांच्याबरोबर मी युद्ध करणं योग्य आहे, तेव्हा ते कोण आहेत हे मला पाहायचे. म्हणून म्हणतो कवनेशी म्या झुंजावे, हे रणी लागे पाहावे, हे ह्या रणांगणाबद्दल पाहावं लागेल आणि म्हणून या. आणि म्हणून मी म्हणतो की माझा रथ जो आहे तो ह्या दोन सैन्याच्या
मध्यभागी उभा कर. आणखीन काय होईल तर योत्स्यमानान वेक्षते. तर मी काय करतो आता तर योत्स्यमानान वेक्षेहम येतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवः. दुर्बुद्धे धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रिय चिकीर्षवः ये एते अत्र समागताः तान योत्स्यमानान अहम अवेक्षे. आता अर्जुन म्हणतो भगवंताला की दुर्बुद्धे धार्तराष्ट्रस्य. धृतराष्ट्राची मुलं आहेत कौरव, पण तो धृतराष्ट्र कसा नाही, बुद्धिवान नाही, तर तो कसा आहे, दुर्बुद्धीचा आहे. दुष्ट कृत्य करण्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेरणा होते आहे आणि आपल्या मुलांना देखील तो तशीच प्रेरणा देतो, कारण त्याची बुद्धी दुष्ट आहे. म्हणून म्हणतात की दुर्बुद्धी हे धार्तराष्ट्रस्य. ज्याची स्वतःची दुष्टबुद्धी असं असणारे आणि ते धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रिय चिकीर्षवा. आणि त्या धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र जो दुर्योधन, त्या दुर्योधनाचं युद्धे प्रिय चिकीर्षवा, त्या युद्धामध्ये प्रिय करावं, त्याचं कल्याण करावं अशी चिकीर्षवा, अशा इच्छेने युक्त असणाऱ्या. खरं इथं काय धृतराष्ट्र नाही, धृतराष्ट्राचा पुत्र जो दुर्योधन तो त्याला म्हटलेलं की धार्तराष्ट्र. आणि दुर्बुद्धेही हे त्याचं विशेषण आहे. म्हणून म्हणतात की दुर्बुद्धे हे धार्तराष्ट्रस्य प्रिय चिकीर्षवा. मुळातच दुर्बुद्धी असणारा धृतराष्ट्रपुत्र जो दुर्योधन त्याचं चांगलं करावा या इच्छेने येते अत्र समागतः. ये म्हणजे जे, अत्र समागतः या ठिकाणी आलेले आहेत. तान योत्स्यमानान, आणि त्या ठिकाणी योत्स्यमान म्हणजे युद्धाची इच्छा करणाऱ्यांना मी या ठिकाणी अहम अवेक्षे, मी या सगळ्यांना पाहतो, म्हणजे या सगळ्यांना पाहील. आणि मग सगळ्यांना पाहिल्यानंतर कोणाबरोबर मला युद्ध करायचं हे मला कळेल. बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव वाटिवा विन हाव बांधिती झुंजी. आता या ठिकाणी कोण अर्जुन परमात्म्याला म्हणतो, वास्तविक पाहिजे ना, बहुत करुणी कौरव. कौरव हे बहुत करून म्हणजे प्रायशः जर पाहिले तर हे सगळेच कौरव 100च्या 100 भाऊ हे आतुर, हे अत्यंत आतुर म्हणजे उतावीळ आहेत आणि दुःस्वभाव आणि दुष्ट स्वभावाचे आहेत. आणखी पुन्हा काय, हे वाटिवावीन हावं बांधिती झुंजी. वाटीव म्हणजे सामर्थ्य, वाटिवावीन ज्यांच्या अंगात सामर्थ्य तर नाही पण झुंजी हावं बांधिती, परंतु युद्धाची हाव मात्र यांना आहे, युद्ध करण्याची अभिलाषा तर यांच्यामध्ये आहे आणि सामर्थ्य तर नाही. पुन्हा दुष्ट बुद्धीचे पण आहेत, उतावीळ पण आहेत. म्हणजे हे सगळे दुर्गुण ज्यांच्या ठिकाणी असताना त्यांचा पराजय करणं मला काही कठीण नाही. परंतु असं जरी असलं तरी मला थोडा वेळ अवलोकन केलंच पाहिजे, नेमकं कोणाबरोबर युद्ध केलं पाहिजे. हे कसे आहेत म्हणतात आणखी, झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नव्हती हे सांगोनी रायाप्रती काय संजयो बोले. ते म्हणतात हे कौरव कसे आहेत, झुंजाची म्हणजे युद्धाची आवडी धरिती, युद्धाची आवड तर त्यांना आहे पण संग्रामी धीरू नव्हती. पण संग्रामामध्ये एकदा शत्रू समोर आले का धीरू नव्हती, यांना धैर्य धरवत नाही, अशा प्रकारचे आहेत. हे सांगोनी हे सांगितल्या नंतर रायाप्रती काय संजय बोले. ही गोष्ट कोण सांगतोय, संजय धृतराष्ट्राला सांगतो. मग आता रायाप्रती म्हणजे धृतराष्ट्र राजाला संजय काय बोले, संजय काय म्हणतो ते पुढचं सांगतात. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षितान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. एवं उक्तः ऋषिकेशः गुडाकेशेन भारत सेनयोः उभयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः
सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पश्य एतान् समवेतान् कुरुन इति. याचा अन्वय आहे, हे भारत, गुडाकेशेन एवं मुक्ताः ऋषिकेशाः उभयोः सेनयोः मध्ये भीष्म द्रोण प्रमुखतः च सर्वेषां महीक्षितां रथोत्तमं स्थापयित्वा हे पार्थ एतान् समवेतान् कुरुन पश्य इति उवाच. हे भारत, हे भारता म्हणजे हे धृतराष्ट्र राजा संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, गुडाकेशेन, गुडाकेश म्हणजे काय, याला गुडाकेश म्हणजे गुडा म्हणजे कुरळे आहेत केस ज्याचे, असा, हां असा. मग अर्जुनाला काय म्हणतात, गुडाकेश ना, गुडाकेश असं म्हणतात. किंवा गुडाका ईश म्हणजे गुडाका म्हणजे निद्रा, आणि त्या निद्रेवर ज्याने विजय मिळवलेला आहे त्यालाही गुडाकेश असं म्हणतात. अर्जुनाचा ह्या गुडाकेश नावाचे दोन अर्थ आहेत, एक कुरळे केस असणारा आणि दुसरा निद्रेवर विजय मिळवणारा. मग असं बोलणारा कोण आहे, अर्जुन. सेनयो उभयो मध्ये रथम स्थापयमे अच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर, की जेणेकरून मी माझ्यासमोर आलेल्या शत्रूंना पाहून मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे याविषयी मी निरीक्षण करील, असं बोलले. आणि तेव्हा एवम हे गुडाकेशेनं त्या अर्जुनाने एवमुक्ताः अशा प्रकारचा बोललेला ऋषिकेशः, त्या ठिकाणी ऋषिकेश म्हणजे ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि त्यांचा ईश म्हणजे इंद्रियावर ज्याने विजय मिळवलेला आहे असा, म्हणजे इंद्रियावर विजय मिळवलेला कोण आहे, श्रीकृष्ण परमात्मा. आणि निद्रेवर विजय मिळवलेला कोण आहे, तर अर्जुन. तो अर्जुन एवमुक्ताः असं म्हटल्यानंतर ऋषिकेशः उभयो सेनयो मध्ये, त्यांनी ते करता असा म्हटलेला जो परमात्मा आहे त्याने उभयो सेनयो मध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्ये कसा, भीष्म द्रोण प्रमुखतः, जिथं भीष्म आणि द्रोण आपल्या समोर आहेत, प्रमुखतः म्हणजे तोंडावर आहेत, म्हणजे आपल्या समोर आहेत, अशा ठिकाणी सर्वेषां महीक्षितां, आणि सर्वच प्रकारचे असणारे महीक्षित म्हणजे पृथ्वीचं शासन करणारे राजे समोर आहेत, अशा ठिकाणी रथोत्तमं स्थापयित्वा, त्या ठिकाणी रथोत्तम म्हणजे श्रेष्ठ असा रथ, म्हणजे अग्नीनं दिलेला जो रथ, दिव्य रथ आहे, तो दिव्य रथ स्थापयित्वा त्यांच्यासमोर उभा केला. आणि उभा करून तो म्हणतो, हे पार्थ एतांस, कुणी केला उभा, देवाने. भगवान त्याचे काय, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, सारथी असणाऱ्या भगवंताने आपल्या अर्जुनाची भक्ताची आज्ञेचं पालन केलं, आणि त्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन तो रथ उभा केला. आणि भगवान नुसते तिथं त्याला रथ उभा केला, तू सांगितला रथ उभा केला तर केला, एवढं नाही थांबले. त्याला आणखीन म्हणतात, हे पार्थ, हे अर्जुना, एतान समवेतान कुरुन पश्य. येतान हे समोर असणारे, समवेतान एकत्र झालेले असे कुरु म्हणजे कौरव, तुझ्या विरोधी या ठिकाणी आहेत ते पश्य, तू पहा. बरेच महापुरुषांनी याचं चिंतन केलं की भगवान त्या ठिकाणी फक्त रथच उभा करून का थांबले नाही, आणखीन त्याला कशाला आणखी जाणीव करून देतात. हे बघ, ज्यांच्या मुख्य कोण आहेत, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य आहेत, आणि बाकीचे कोण आहे, युद्धाला तुझे सगळे बांधव आहेत, असं त्याला जाणीव करून देतात. वास्तविक हे आपले शत्रू आहेत म्हणून तर अर्जुन युद्धाला निघाला होता ना, त्याला काय माहीत नव्हतं का यांचा आपल्याला वध करायचा युद्धामध्ये, माहीत होतं. पण तिथं गेल्यानंतर भगवंताला पुढे गीता निर्माण करायची होती ना, अर्जुनाला मोह झाला पाहिजे. मग मोह कसा होईल, एखाद्या वेळा अर्जुन तिथं गेला, आपण शांत बसलो तर युद्धच सुरू होईल, आहे की नाही. लगेच याच्यामध्ये अर्जुनाला तत्त्वज्ञान ब्रह्मज्ञान करून देण्याचं, अर्जुनाचं फक्त अर्जुनम निमित्तीकृत्य आह श्री भगवान, अर्जुनाला फक्त निमित्त करून भगवंताला ह्या सगळ्या जगाला ब्रह्मज्ञान गीतेच्या द्वारा द्यायचं होतं. तर नुसतंच युद्ध झालं असतं तर हे तत्त्वज्ञान झालं असतं का. अर्जुनाला मोह झाला, आणि मोह झाला म्हणून अर्जुन भगवंताला शरणागत झाला, म्हणून भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, आणि शेवटी अर्जुनाला तत्त्वज्ञान होऊन नष्टो महास्मृतिर्लब्धा या जीवनमुक्त अवस्थेला तो प्राप्त झाला. म्हणून या ठिकाणी
बहुतेक सगळ्या संस्कृतचे टीकाकार म्हणतात की या भगवंतानी काय केलं, भगवंतानी अर्जुनाला मोह निर्माण व्हावा म्हणून तिथे गेल्यावर हे शत्रू नाही म्हणत, हे भीष्म द्रोण प्रमुखतः, भीष्माचार्य हे तुमचे पितामह आहेत, द्रोणाचार्य हे तुमचे विद्या गुरु आहेत आणि हे सगळे तुमच्या वंशात असणारे हे सगळे कौरव आहेत अशी जाणीव करून दिली. म्हणून सांगतात येतान समवेतान करून पश्य, ह्या सर्व समवेतान म्हणजे जमलेल्या कौरवांना पश्य पहा, म्हणजे असं पाहिलं म्हणजे तो म्हणणार हे तर माझे बांधव आणि यांच्याशी मी युद्ध करू कसं, असं अर्जुनाला ममता किंवा मोह निर्माण होईल असं वातावरण भगवंतानीच केलेलं आहे. ऐका अर्जुन इतुके बोलिला तव कृष्णे रथू पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. ऐका कोणाला म्हणतात, आपल्याला म्हणतात. अर्जुन इतुके बोलिला, अर्जुन इतकं बोलला आणि तव कृष्णे रथू पेला. आपल्याला तरी कशाला ऐका म्हणतात, झोपले असतील तर, ऐका नाही. अर्जुन इतुके बोलिला, अर्जुन इतकं बोलला आणि तव कृष्णे रथू पेलिला, तेव्हा कृष्ण परमात्म्याने तो रथ त्या ठिकाणी हाकलला आणि दोन्ही सैन्या माझी उभा केला आणि त्या ठिकाणी दोन्ही सैन्यामध्ये नेऊन तो रथ उभा केलेला आहे. जेथ कुठं उभा केला, जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती अनिक बहुत आहाती. आता अशा ठिकाणी देवांतला एक खुबीनं रथ उभा केला. ते कसा केला तर जेथ ज्या ठिकाणी जवळिकेची म्हणजे आपल्या जवळचे असणारे भीष्म द्रोणादिक जे आपले आत्मीय असणारे भीष्मा पितामह द्रोणाचार्य हे सन्मुख आपल्या समोरच आहेत. आणि तेच नुसते नाही तर पृथ्वीपती अनिक म्हणजे दुसरेही अनेक पृथ्वीपती म्हणजे राजे, आणि एक राजा नाही तर बहुत अनेक राजे आपल्या समोर आहेत अशा ठिकाणी. आणि तेथ स्थिर करुणी रथू अर्जुनासे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेशी. आणि तेथ ज्या ठिकाणी समोर कोण होते, भीष्म पितामह द्रोणाचार्य, अनेक प्रकारचे राजे आणि आपले बांधव कौरव, आणि त्याच ठिकाणी रथू स्थिर करून तिथं नेला आणि हा रथ भगवंतानी स्थिर केला. आणि तिथं स्थिर केला म्हणजे थांबवला. आणि मग अर्जुन पाहतो असे, मग अर्जुन पाहू लागला त्या सैन्याकडं. तर त्यांनी पाहिलं कसं संभ्रमेशी समजतो दळभार पाहतो असे. संभ्रमेशी अर्जुन मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी समजतो संपूर्ण असणारा दळभार म्हणजे ह्या सैन्याचा संभार हे सगळं अर्जुन पाहू लागला. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु आशेख तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. आता म्हणतात मग देवा म्हणे, आणि मग ते काय म्हणतो, मग कोण म्हणतो, अर्जुन हे सगळ्यांना पाहिल्यानंतर म्हणतो काय, देवा देख देख, देवा हे पहा असं म्हणतो. हे कोण आहेत समोर, गोत्र गुरु आशेक, हे सगळे आमचे गोत्र म्हणजे आमचे नातेवाईक आहेत आणि आमचे गुरु या ठिकाणी. आणि हे संपूर्ण आशेक या संपूर्णाकडं पाहिलं तर हे सर्व आमचे नातेवाईक आहेत, आमचे गुरु आहेत. आणि असं म्हटल्याबरोबर कृष्ण परमात्मा म्हणतात की आता या ठिकाणी इथं लिहिले तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. तर ते म्हणतात तरी असं अर्जुन जो आहे ना, त्या अर्जुन जेव्हा म्हणतो की देवा हे तर आमचे नातेवाईक आहेत, हे आमचे गुरु आहेत, हे पाहिल्याबरोबर कृष्णाला क्षणभर मनामध्ये, नाविक म्हणजे क्षणभर, मनी त्याच्या मनामध्ये विस्मय झाला. विस्मय म्हणजे आश्चर्य वाटलं. आता क्षणभरच विस्मय का वाटला आणि विस्मय का वाटला, यानेच तर केलं होतं. रथ उभा करण्याचं कारणच ते होतं आहे की नाही. परंतु तरी त्या देवाला आश्चर्य वाटलं, कारण देवाला शंका होती हा अर्जुन असा आहे, आता तो काय आहे धर्मयुद्ध असल्यामुळं कोणी असलं समोर तर तो मानणार नाही. त्यामुळं आपलं एखाद्या वेळेस आपलं जे काही मनोगत आहे त्या मनोगतामध्ये होईल का नाही असं वाटत होतं. पण त्याला असं आश्चर्य वाटलं, अरे हा अर्जुन काय एवढा अधिकारी नाही, नुसतं उभा केल्याबरोबरच मोहामध्ये
प्रवाहित झाला, वाहू लागला. म्हणून तरीसुद्धा थोड्या वेळ काय भगवंताला नावेक थोडं आश्चर्य झालं. कारण भगवंताला माहीत होतं का अर्जुन असू नाही तर कोणी असो, मी एकदा माझी जी माया आहे अघटित घटना पटीयशी तिचा पडदा टाकल्यावर अर्जुन असू नाही तर यशोदा असो, आहे की नाही. एका क्षणामध्ये विश्वरूप आणि एका क्षणामध्ये म्हणते का बाळ वाचलं, आहे की नाही. त्याच्यामध्ये असं सांगते की देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु आशेक तो कृष्णा म्हणे नावेक विस्म झाला. देवाला फार वेळ नाही आश्चर्य वाटलं, थोडंच आश्चर्य वाटलं. तो आपणया आपण म्हणे येथ काही कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. तो आपणया आपण म्हणे तो कृष्ण परमात्मा तो आहे भगवान परमात्मा. आपणया आपण म्हणे आपणच आपल्याशी बोलू लागले. काय बोलू लागले? येथ काही कवन जाणे हे मनी धरिले येणे. येथ येणे काही मनी धरिले कवन जाणे. तर देव म्हणायला लागले स्वतःच्या मनाशी, येथ म्हणजे ह्या ठिकाणी ह्या युद्धामध्ये येणे म्हणजे ह्या अर्जुनाने काय मनी धरिले, काय मनात धरले, याच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. हे पाहिल्यानंतर युद्धाला आलेला अर्जुन आणि म्हणतो पा हे गोत्रगुरु आशेक असं म्हणतो. याचा अर्थ याच्या मनात काहीतरी वेगळं आहे. काय मनात आहे काय म्हणतात हे काही आश्चर्य असे. पण हे काही म्हणा तुम्ही, ही एक आश्चर्यकारकच गोष्ट घडत आहे. साक्षात युद्धासाठी आलेला उभा ठाकलेला अर्जुन आता म्हणतो की हे आमचे गोत्रगुरु आहेत. त्याला कोण दिसायला पाहिजे? गोत्र असो, सखे सोयरे असो, नाही तर गुरु असो. युद्धामध्ये आपले प्रतिस्पर्धी आहेत, आहे की नाही, प्रतिद्वंद्वी आहेत. परंतु असं न म्हणता म्हणतो हे माझे आहेत, आहे की नाही. माझे शत्रूच्या ऐवजी याचा भावच अंतकरणातला बदलून गेला. तेव्हा ते म्हणतात परी काही आश्चर्य असे. काहीतरी ही एक आश्चर्याची गोष्ट आहे असं भगवान म्हणतात. पण भगवान म्हणतात आईशी पुढील से घेतो तो सहजे जाणे हृदयस्तू परी उगा असे निवांतू ते वेळी. आईशी मग देव काय म्हणतात आता पुढं काय घडणार आहे, आता ह्याच्यातून काय होईल. पुढं एखाद्या वेळेस त्याच्या अंतकरणात ममत्व निर्माण झालेलं आहे. हे माझे आहेत, कुलगोत्र आहे, माझ्या गोत्राचे आहेत, माझे गुरु आहेत असं ज्या अर्थी म्हणतो त्या अर्थी देवाला आता पुढं काय घडणार याच्याविषयी पुढील से घेतो. पुढील से म्हणजे पुढचा अंदाज, अनुमानाने त्या ठिकाणी पुढचा अनुमान करीत किंवा अंदाज घेत. आता भगवंताला कशाला अंदाज घ्यायला पाहिजे? ज्या अर्थी अर्जुन हे माझे कुलगोत्र आहे असं म्हणत आहे त्या अर्थी अर्जुनाला मोह झालेला आहे. त्याला परमात्म्याला काय तर त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लागे. पण माऊली म्हणतात तो पुढील से घेतो, तो पुढचा अंदाज घेत आहे, परंतु तो सहजे जाणे हृदय असतो. पण वास्तविक त्याला त्याला हे कळायला काय वेळ लागतो का? तो काय आहे? ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती. तो सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी असल्यामुळं म्हणजे हृदयस्थ आहे, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. त्यामुळं तो सहजे जाणे. जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये, हृदय म्हणजे इथं काय आहे? हृदयायम. इथं हृदय म्हणजे हे छातीमध्ये असणारा मांसाचा गोळा, तो हृदय नाही आपल्या शास्त्रामध्ये. हृदयायम ज्या हृदयामध्ये म्हणजे ज्या मनामध्ये, हृदय शब्दाचा अर्थ काय आहे? मन, बुद्धी, अंतकरण, चित्त असा त्याचा अर्थ आहे. आणि हृदयस्थम म्हणजे आपल्या मनामध्येच परमात्मा आहे. जे मन संकल्प विकल्प करतं त्याचंच अधिष्ठान कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून म्हणतात मग परमात्मा जिथं जिथं मन आहे तिथं तिथं परमात्मा आहे की नाही? मनाचं अधिष्ठान परमात्मा नसला तर मन संकल्प विकल्प करेल का? जड मन. म्हणजे याचा अर्थ तो परमात्मा जो आहे तो नित्य तिथं हृदयामध्ये असल्यामुळं हृदयस्थ परमात्म्याला काय कळत नाही तो. म्हणून म्हणतात हृदयस्तू सहजे जाणे. तो सहजच सर्वांच्या अंतकरणामध्ये काय चाललंय हे सर्व दाखवतो, सर्व साक्षी आहे. म्हणून पण असं असू नये परी उगा असे निवांतू ते वेळी. परंतु त्या एवढं जरी झालं तरी त्या ठिकाणी लगेच भगवान लगेच अर्जुनाला बोलत नाही. शहाणी माणसं जे ते प्रसंग येत नाही तोपर्यंत उगीच लुडबुड करून मध्ये काही दुसऱ्याला बोलत नाही. म्हणून भगवान परमात्मा देखील उगा असे निवांतो, निवांत शांत परमात्मा तसेच त्या ठिकाणी राहिले ते वेळी त्यावेळी. आता मग त्यावेळेला परमात्मा शांत राहिले तर तिथं त्या अर्जुनाला काय काय दिसलं ते आता सांगतात. तत्रापश्य स्थितान पार्थ पितॄनथ पितामहान आचार्यान भातुला
पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान्। पदच्छेद तत्र अपश्यत् स्थितान् पार्थः पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा स्वसुरान् सुहृदः च एव सेनयोः उभयोः अपि तान् समीक्ष्य सः कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान्। अथ पार्थः तत्र उभयोः अपि सेनयोः स्थितान् पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् तथा सखीन् श्वशुरान् च एव सुहृदः अपश्यत् तान् सर्वान् अवस्थितान् बंधून समीक्ष सहा कौंतेयः। आता सांगतात अथ नंतर म्हणजे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा राहिलेला आहे। नजर टाकली कोण कोण आहेत ते सर्व आपले आहेत, हे सर्व आपले बांधव आहेत, गोत्राचे आहेत आणि गुरु आहेत हे पाहिल्यानंतर तेव्हा अथ पार्थ हा नंतर त्या ठिकाणी पार्थ म्हणजे अर्जुन तत्र उभयोः अपि सेनयोः स्थितान, त्यांनी केवळ तीच आपल्या समोरच्या शत्रूवरच नजर टाकली असं नाही, इकडे त्यांच्याशी युद्ध करणारे तरी कोण होते, सगळे त्यांचे बांधवच होते, त्यांचे शिष्य किंवा त्याचे मित्र किंवा त्यांचे सासरे कोणी त्यांचे असणारे बंधू यांचाच हेच सर्व दिसत होते। म्हणून ते सांगतात अयम अथ पार्था, नंतर पार्थ म्हणजे अर्जुन तत्र उभयो अपि सेनयोः, त्या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही सैन्यामध्ये स्थितान, दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या कोणाला पाहिलं, पितृन आपल्या वडिलांना पाहिलं, म्हणजे दोन्ही सैन्यात उभे असणारे आपले वडील, म्हणजे आता वडील तर त्यांचे गेले होते वैकुंठाला, आहे की नाही, मग वडील म्हणजे कोण तर चुलते, कारण असं सांगितलं जैसा बाप तैसा चुलता, नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं आपले चुलते आणि वडील हे समानच असतात। म्हणून तिथं ते आपल्या काय पुत्र आपल्या पितृन आपल्या पितरांना पाहिलं, म्हणजे दोन्ही सैन्यात असणाऱ्या भूरिश्रवा वगैरे जे चुलते आहेत त्यांना पाहिलं। नंतर पितामहान, पितामह म्हणजे आजोबा, आजोबांना पाहिलं, आजोबा म्हणजे कोण, सोमदत्त भीष्म हे त्यांचे आजोबा होते नात्याने। नंतर आचार्यान, त्यांचे आचार्य म्हणजे द्रोणाचार्य कृपाचार्य यांना। नंतर मातृन आपलं मातुलान म्हणजे मामे, जे या ठिकाणी शल्य शकुनी या मामांना। नंतर भ्रातृन आपल्या भावांना, म्हणजे इकडं पाहावं तर भीम, इकडं पाहावं तर दुर्योधन। नंतर आपल्या पुत्रांना, इकडं पाहावं तर आपले पुत्र कोण आहे अभिमन्यू, तिकडं पाहावं तर दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण, ह्या पुत्रांना म्हणजे दोन्हीकडे आपलेच आहेत। आणि याशिवाय नातवांना, पौत्रां तथा सखीन आपल्या मित्रांना, अश्वत्थामा वगैरे मित्रांना, आणि श्वशुरान आपले असणारे जे सासरे द्रुपद वगैरे यांना, अशा सुहृदाः अपश्यत, अशा सगळे जे आपले आहेत ते सर्वच्या सर्व आपले सुहृद सखे आहेत, आप्त आहेत असं पाहता झाला। आणि तान सर्वान अवस्थितान, आणि त्या सगळ्यांना युद्धामध्ये अवस्थित म्हणजे उभे ठाकलेल्या अशा बंधून समीक्ष, अशा त्या आपल्या बांधवांना पाहून सहा कौंतेयः, तो जो अर्जुन आहे तो कृपया परयाविष्टः विशिदन इदम अब्रवीत, त्या ठिकाणी तो
परया कृपया म्हणजे अतिशय कृपा किंवा अंतकरणात अत्यंत दया निर्माण झालेला, कृपया परया आविष्टा, आविष्टा म्हणजे ज्याच्या चित्तात प्रवेश केलेला आहे, कोणी अत्यंत असणारी दया, त्या दयेने ते अंतकरण, वास्तविक ते वीराचं अंतकरण आहे. तर वीराला काय असतो, एक तर शौर्याचा भाव असतो, नाही तर भीती असते. पण इथं काय झालं, अर्जुनाला भीती पण नाही आणि अर्जुनाला शौर्यही त्याचं गळून गेले. कारण पुढे सांगतात गांडीवम सरस्वते हसतात तच्चैव परिदह्यते. मग त्याच्या अंतकरणात दुसरा त्रयस्थच भाव निर्माण झाला, तो कोणता, करुणेचा भाव निर्माण झाला. आणि ते कृपया परया, परया कृपया आविष्टाः, अत्यंत करुणेने व्याप्त होऊन, विषिदन अत्यंत दुःखाला प्राप्त होऊन, खेदाला प्राप्त होऊन, इदम अब्रवीत, तो असं म्हणाला. तो काय म्हणाला तर अर्जुन वाच दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. हां, आता तो पुढचा श्लोक आहे, ठीक आहे, एवढं पाहू. तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. अर्जुनाने जेव्हा हा दृष्टिक्षेप टाकला त्या सैन्यावर, त्यावेळेला तेथ, त्या ठिकाणी, त्या युद्धस्थळामध्ये पार्थू म्हणजे अर्जुन, सकळ पितृपितामह केवळ, त्याच्यामध्ये सगळे कोण होते, एक तर आपले पिता किंवा चुलते, पितामह आजोबा किंवा गुरु, बंधू, मातुल म्हणजे मामा, हे देखता झाला, ह्या सगळ्यांना तो पाहता झाला. आणखी कोण होते, इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तयान माझी. तिथं कोण होते, आपले इष्ट म्हणजे आपल्याला आवडते असणारे स्नेही आणि मित्र, ज्यांचं आपल्यावर किंवा आपलं ज्यांच्यावर अत्यंत स्नेह आहे, प्रेम आहे, आपल्याला आवडतात असे इष्ट किंवा आपल्याबरोबरचे असणारे मित्र, आणि आपले कुमरजन आणि आपलेच असणारी मुलं बाळं, हे देखिले, हे पाहिलं, हे सकळ तया माझी आले असते. सगळे त्या युद्धामध्ये युद्ध करण्यासाठी तया माझी म्हणजे त्या रणांगणामध्ये, सर्व त्या सैन्यामध्ये रणांगणामध्ये आले असती, आलेले आहेत. कोण होतं त्याच्यात, सुहृज्जन सासरे आणि काही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. काय राहिले का, सुहृज्जन सासरे. सुहृज म्हणजे काय, त्याला म्हणतात की प्रत्युपकार निरपेक्ष उपकार करताना आपल्याकडून काही उपकार करण्याची इच्छा करत नाही, पण आपल्याला मात्र सारखी मदत करत राहतो, त्याला म्हणतात सुहृद. असे सुहृद लोक या ठिकाणी होते, सुहृज्जन. पुन्हा सासरे आणि काही सखे सोयरे, आणि काही असणारे सखे सोयरे म्हणजे आपण म्हणतो ना सगळे सोयरे, ते सगळे सोयरे. कुमर पौत्र धनुर्धरे, कुमर आपली मुलं, पौत्र म्हणजे नातू, हे तेथ धनुर्धरे देखिले, हे त्या ठिकाणी धनुर्धारी अर्जुनाने सगळे पाहिल्याबरोबर ते कोण कोण होते तर जया उपकार होते केले का आपदी जे राखिले, हे असो वडील धाकुले आधी करुणी. तो म्हणतो हे पाहिल्यावर तर हे माझ्याशी युद्ध करण्यासाठी आले, पण ह्याच्यातले सगळे आपलेच आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काय काय केलं, जया उपकार होते केले, ज्यांच्यावर आम्ही अनेक प्रकारचे उपकार केले होते. इतकंच नाही का, अथवा आपदी जे राखिले, किंवा आपदी म्हणजे आपत्काळामध्ये, संकट काळामध्ये आम्ही ज्यांचं रक्षण केलं होतं, हे जाऊद्या म्हणतात, हे असो वडील धाकुले आधी करून, जे आपल्यापेक्षा वयाने अधिक आहेत आणि जे आपल्या वयाने कमी आहेत, हे सगळेच्या सगळे आहेत. वडील माणसांनाही किंवा लहान माणसांनाही आम्ही कितीतरी वेळा यांना संकटात मदत केलेली होती किंवा त्यांचे प्राण वाचवले होते, त्यांच्यावर अनेक प्रकारचे उपकार केले होते. आणि आईशे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, ते अर्जुन ते वेळी अवलोकिले. आणि आईशे गोत्राची म्हणजे असं आमचं सगळंच्या सगळं गोत्र म्हणजे कुळच्या कुळच, दोही दळी म्हणजे ह्या दोन्ही सैन्यात कळी उदित झाले, असे कळी करण्यासाठी म्हणजे युद्ध करण्यासाठी उदित झाले म्हणजे सज्ज झालेलं आहे. सगळे परस्पराचे एकातले एक, परंतु आता या ठिकाणी कळी उदित झाले असे. कळी म्हणजे कलह, म्हणजे युद्धरूप कलह करण्यासाठी या ठिकाणी उदित झाले असे सज्ज झालेले आहेत. असं हे अर्जुने ते वेळी अवलोकिले, असं अर्जुनाने त्यावेळेला अवलोकन केलं किंवा त्यांनी निरीक्षण केलं. आणि हे जेव्हा अर्जुनाने पाहिलं, मग त्याची स्थिती काय झाली तर कृपया परया विष्टो विशिदन इदम ब्रवीत. तेव्हा
परया कृपया म्हणजे अत्यंत दयेनं आविष्ट ज्याच्या चित्तामध्ये प्रवेश केलेला आहे अशा त्या कृपेने दयेनं व्याप्त असा तो विशिदन म्हणजे खेद करीत करीत तो इदम अब्रवीत असं म्हणाला. तो काय अर्जुन उवाच, अर्जुन काय म्हणाला तर दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं ती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्णयुत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. अशा वेळेला अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुः च शरीरे मे रोमहर्षाश्च जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्च एव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आता अर्जुन उवाच, मग अशा वेळेला अर्जुन काय म्हणाला भगवंताला, हे कृष्णा स्वजन इमं स्वजनम दृष्ट्वा, हे सगळे आपले स्वजन बांधव पाहून कसे युयुत्सुम समुपस्थितम, युयुत्सुम म्हणजे युद्धाच्या इच्छेने या ठिकाणी उपस्थित झालेले असे माझे बांधव पाहिल्यानंतर माझी स्थिती काय झाली तर सीदंती मम गात्राणी ना, सिदंती मम गात्राणी सिदंती, माझी सगळी जी अवयव आहेत ना हे सिदंती म्हणजे गलित झालेले आहे किंवा या ठिकाणी त्या अवयव जे आहे ते शिथिल झालेले आहे. सिदंती मम गात्राणी, माझी गात्र म्हणजे माझे अवयव हे शिथिल झालेले आहेत. वेपथुश्च शरीरे मे, आणि मे शरीरे माझ्या शरीरात वेपथू म्हणजे कंप जायते निर्माण झालेला आहे. पुढे काय वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, आणि या ठिकाणी माझ्या रोमांच अंगावर उभे राहिलेले आहे. केस उभे राहणे तर रोमांच उभे राहिले असं सांगतं. गांडीवम स्रंसते हस्तात, आणि हस्तात म्हणजे माझ्या हातातून गांडीवम स्रंसते, गांडीव नावाचं धनुष्य ते हातातून स्रवते म्हणजे गळून पडत आहे. त्वक्च एव परिदह्यते, आणि त्वक म्हणजे माझी जी त्वचा आहे त्याला दाह होत आहे. न च शक्नोमी अवस्थातून न च शक्नोमी, मी उभं राहू शकत नाही. भ्रमती इवच मे मनः, आणि मे मनः माझं मन जे आहे ते भ्रमती इव जणू काही भ्रमिष्टपणाला प्राप्त झालेलं आहे असा अर्जुन म्हणतो. किती होईल हां. तेथ मनी गजबज झाली आणि अपैशी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आता याचं वर्णन करतात ज्ञानोबा आहे की तेथ मनी गजबज झाली, हे सगळं पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात गजबज झाली म्हणजे धांदल उडाली, खळबळ उडाली, आणि अपैशी कृपा आली, आणि त्याला आपोआपच अंतःकरणामध्ये वास्तविक काही युद्धाचा प्रसंग आहे, ते दयेचा प्रसंग नाही, पण आपोआपच त्याला कृपा आली म्हणजे करुणा, त्याच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली. आणि दया आली, दयेला वीरवृत्ती जी आहे तिला कधी दया सहन होत नाही. दोन विरुद्ध आहे ना, प्रकाश आणि अंधार एका वेळी राहणार नाही. जी वीरवृत्ती होती अर्जुनाची युद्धावर येण्यापूर्वी रणांगणामध्ये, ती वृत्ती निघून गेली. का तर दयेची वृत्ती निर्माण झाली. म्हणून म्हणतात अपैशी कृपा आली, आणि तेने, आणि ते कृपा आल्याबरोबर अपमाने वीरवृत्ती निघाली.
ती जी मूळची वीरवृत्ती होती, शौर्याची झुंजार वृत्ती होती योद्ध्याची, ती वृत्ती त्या ठिकाणी तिला अपमान वाटला. मी तर दयेचा भाव निर्माण झाला, म्हणजे हा माझा काय आहे अपमान, मी आता मुळीच इथं राहणार नाही. आणि ती अर्जुनाच्या अंतःकरणातून त्या दयेच्या वृत्तीमुळं शौर्य वृत्ती निघून गेली. हे कसं काय होतं यासाठी माऊली उदाहरण देतात. उदाहरण सगळ्यांच्या परिचयाचं देतात. जिया उत्तमे कुळीचिया होती आणि गुणलावण्ये आथी तिया अनिकिते न साहती सुतेजपणे. हे कसं झालं म्हणतात, दयेची वृत्ती आल्यावर शौर्याची वृत्ती गेली, तर त्याच्यासाठी उदाहरण सांगतात. जिया उत्तमे कुळीचिया होती, ज्या उत्तम कुलवान अशा स्त्रिया असतात आणि नुसत्या कुळातलंच मोठ्या झाल्या असं नाही, गुण लावण्य आथी, त्यांच्याजवळ तसे गुण पण असतात आणि लावण्य म्हणजे त्यांच्याजवळ सौंदर्य पण चांगलं असतं. आणि अशा मुलीचं लग्न झालं तर ती ज्याच्याबरोबर धर्मपत्नी म्हणून नांदत असते, अशा पुरुषाने अनिकिते न साहती, जर त्याने अनिकी म्हणजे दुसरी एखादी पत्नी केली तर ते सुतेजपणे न साहती, त्यांना स्वतः एवढ्या तेजस्वी असतात, मानी असतात की त्यांना ते न साहती, त्या सहन करत नाही. म्हणजे त्या काय करतात, जर त्याला म्हणतो आपण सवती मत्सर, जर दुसरी सवत तिला आणून ठेवली तर ती जशी त्या घरामध्ये राहत नाही. तसंच अर्जुनाच्या अंतःकरणात दयेची वृत्ती आली की वीरवृत्ती म्हटली मी इथं राहणार नाही. तर ते सांगतात, नवी आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. यासाठी सांगितलं नवी त्याने नवीन पत्नी केली आणि तिच्यामध्ये त्याची आवड निर्माण झाली. त्या आवडीच्या भरामध्ये जी आपली मूळची धर्मपत्नी आहे तिला निजवनिता म्हणजे आपली मूळची असणारी धर्मपत्नी, तिला एखादा कामुक निजवनिता विसरे, एखादा कामी पुरुष आहे तर कामांध पुरुष आहे, तो काय करतो, पूर्वीच्या पत्नीला विसरतो, धर्मपत्नीला, आणि आवडीच्या भरात ती दुसरी जी पत्नी आहे तर त्या पत्नीच्या विषयी अंतःकरणात त्याला आवड निर्माण होते. आणि मग त्याला काय, वास्तविक पूर्वीची धर्मपत्नी आहे ती गुण लावण्याने संपन्न आहे, उत्तम कुलवान आहे, पण तिचा विसर पडतो. आणि मग तो काय करतो, वास्तविक तिची नीची तुलना होत नाही तरीसुद्धा पाडेविना अनुसरे, तिची योग्यता नसताना तिचंच अनुसरण करतो, ती सांगेल त्याप्रमाणे वागतो. कशामुळं, भ्रमला जैसा, कारण तो भ्रमिष्ट झालेला आहे, त्याला यथार्थ वस्तुस्थितीचा विसर पडला आहे. कशामुळं, कामांधतेमुळं पडलेला आहे. त्यासाठी शास्त्राची वचनं सांगितली, अर्थातुरानाम न गुरुर न बंधू. जर एखाद्या माणसाला धनाचा लोभ असला ना, त्याला हा गुरु असो नाही तर बंधू असो त्याचं त्याला काही वाटत नाही. तसं कामातुरानाम भयम न लज्जा, जो कामातुर पुरुष असतो त्याला भयही वाटत नाही आणि लज्जाही वाटत नाही. निद्रातुरानाम न सुखम न निद्रा, आणि जर एखादा विद्याविलासी पुरुष असेल, खूप ज्ञान सारखं मिळावंच वाटतं, 4 वर्षाचा कोर्स 1 वर्षात पूर्ण करावा, तर असा जो पुरुष आहे त्याला कधी सुख मिळेल का, रात्रंदिवस चिंतन करावं लागेल, झोप मिळेल का ना, नाही. म्हणून विद्यात्वरानाम न भय सुखम न निद्रा, त्याला सुखही नाही आणि निद्राही नाही. आणि क्षुधातुरानाम न रुचिर्न वेला, आणि ज्या पुरुषाला क्षुधातुर म्हणजे भुकेने व्याकुळ झालेला आहे, तो म्हणतो का रात्री 2 वाजले आता खाणं योग्य नाही, त्याला वेळेचंही भान नाही आणि रुची पण नाही, त्याला 2 दिवसाचे शिळे कोरके जरी मिळाले तरी तो रस घेऊन खातो. तसं या ठिकाणी सांगतात की हा जो पुरुष आहे कामातुर, त्याला भय आणि लज्जा दोन्ही नाही. की तपोबळे रुद्धी पातली या भ्रंशी बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. जसं एखादा मनुष्य आहे आणि त्याने तप केलं, तप केल्यानंतर त्याला म्हणजे योगाचा अभ्यास किंवा तप किंवा काही उपासना त्यांनी केली तर तपोबळे, त्या तपाच्या सामर्थ्याने रुद्धी पातलिया, त्याला काही रुद्धी प्राप्त होतात, अष्टमहासिद्धी किंवा काही रुद्धी, ऐश्वर्य, संपन्नता प्राप्त होते. आणि त्यावेळेला तप झाल्यानंतर ज्या देवतेची आपण उपासना केली त्या देवतेला विसरतो आणि त्याच्याकडं जे काही आपल्याला संपत्ती आहे त्याने त्याची बुद्धी भ्रंशे, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. आणि मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, आणि मग त्याला ही जी विरक्तता नावाची, वैराग्य नावाची जी सिद्धी आहे तिची त्याला आठवणही होत नाही. तैसे अर्जुना तेथ झाले, त्याप्रमाणे अर्जुनालाही तिथं तसंच झालं. असं ते पुरुषत्व गेले. त्याच्या ठिकाणी मूळचा असणारा जो पुरुषत्व म्हणजे पराक्रम, त्या पराक्रमाची शौर्याची वृत्ती निघून गेली. का गेली निघून,
तर शौर्याच्या वृत्तीच्या विरुद्ध कोण आहे? करुणावृत्ती. आणि अर्जुनाचं अंतःकरण कोणाकडे गेलेलं आहे आता? करुणावृत्तिक. जे अंतःकरण दिलेले कारुण्याशी, जे नाम कारण त्याने आपलं अंतःकरण जे आहे ते कारुण्याला, दयेला दिलेलं आहे. अशा प्रकारची स्थिती झाली. राहिलेला विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.